नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 8वीचा विज्ञान, ज्याच्यामध्ये आपण 15वा लेसन पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो, ज्याचं नाव आहे ध्वनी. याच्या पूर्वीचा एक सेशन झाला, त्याच्यामध्ये आपण बघितलं की ध्वनीचं प्रसरण कशा प्रकारे होत असतं. म्हणजेच नादकाट्याच्या साहाय्याने त्याचे जे प्रॉंग्स आहेत, म्हणजे त्याच्या ज्या भुजा आहेत, त्यांचं कंपन झाल्यानंतर ध्वनी कॉम्प्रेशन, रेअरफॅक्शन म्हणजे संपीडन आणि विरलन याच्या मार्फत कसा वहन करतो याच्याविषयी आपण पहिल्या सेशनमध्ये पाहिलं. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलेलं आहेच, कोणत्याही ध्वनीची निर्मिती व्हायची असेल तर त्याच्यासाठी कंपन होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा प्रॉंग्स नादकाटा म्हणजे ट्युनिंग फोर्क ज्या वेळेला रबरी कडक अशा वस्तूवर आदळला जातो आधारकाच्या साहाय्याने, त्यावेळेला त्याचे जे प्रॉंग्स असतात म्हणजे त्याचे जे भुजा असतात त्यांच्यामध्ये व्हायब्रेशन होतं आणि त्या व्हायब्रेशनमुळे ध्वनीची निर्मिती होते. त्याच्यानंतर आपण बघितलं की तबला किंवा मृदुंग वाजवत असताना सुद्धा आपण त्याच्यावर थाप मारतो. थाप झाल्यानंतर त्याची कंपनं होतात आणि कंपन झाल्यानंतर त्याच्या आजूबाजूला जी हवा आहे त्याच्यामध्ये कंटिन्युअसली म्हणजेच रेअरफॅक्शन आणि कंप्रेशन रेअरफॅक्शन म्हणजे संपीडन विरलन अशा प्रकारची स्थिती निर्माण होते आणि तो ध्वनी आपल्या कानापर्यंत पोहोचतो. त्यानंतर आपण बघा, सायकलची बेल वाजवली की सायकलची बेल वाजवल्यानंतर किंवा मंदिरातली बेल वाजवल्यानंतर सुद्धा आपल्याला तो ध्वनी काही काळ आपल्या कानामध्ये घुमत राहतो. याचं कारण त्याचं व्हायब्रेशन होत असतं. म्हणजेच कोणत्याही व्हायब्रेशन शिवाय ध्वनीची निर्मिती होऊ शकत नाही. आता विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, ध्वनीची निर्मिती झाल्यानंतर तो ध्वनी आपल्या कानापर्यंत पोहोचण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं पहिल्या सेशनमध्ये, त्याप्रमाणे कोणत्या तरी माध्यमाची आवश्यकता असते. माध्यमाशिवाय ध्वनी आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. जर एखाद्या निर्वात पोकळी असेल आणि त्याच्यामधून आपण कितीही जोरजोरात ओरडलो तरी समोरच्या माणसाला आपला तो ध्वनी ऐकायला जाणार नाही. याचं कारण ध्वनीच्या प्रोपॅगेशनसाठी म्हणजे ध्वनीचं ट्रॅव्हलिंग होण्यासाठी त्याच्यामध्ये कोणतं तरी माध्यम पाहिजे. स्थायू माध्यमामध्ये ध्वनी सर्वात फास्ट जातो, त्याच्यापेक्षा कमी फास्ट लिक्विड मधून जातो आणि सर्वात कमी त्याचा वेग असतो कशामध्ये, तर हवेमध्ये असतो. परंतु आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा आपला संपर्क हवेमार्फत एकमेकांशी येत असतो आणि आपण बोललेलं समोरच्या माणसाला हवा या माध्यमामुळेच ऐकू येतं. जर आपण अंतराळात गेलो तर तिथे मात्र आपल्याला अशा प्रकारचा ध्वनी ऐकू येणार नाही. तिथे वॉकी टॉकी आपल्याला वापरावी लागते, कारण तिथे वातावरण नाही. चला तर मग पाहूया ध्वनी या लेसनचा दुसरा सेशन. इथे पहा, ध्वनीची निर्मिती होण्यासाठी आपल्याला माध्यमाची आवश्यकता असते हा दर्शवणारा एक प्रयोग इथे केलेला आहे. पहा, ध्वनी प्रसारण आणि माध्यम म्हणजे प्रोपॅगेशन ऑफ साऊंड अँड मीडियम. आता आपण बघितलेलं आहे की आधीच्या इयत्तांमध्ये हवा, पाणी किंवा स्थायू यांसारख्या माध्यमातून लहरींच्या रूपाने प्रवास करून ध्वनी आपल्या कानापर्यंत पोहोचतो. या सुरुवातीलाच मी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगितलं की स्थायू पदार्थामधून सर्वात फास्ट साऊंडचं ट्रॅव्हलिंग होत असतं, ध्वनी वाहत असतो. आता पाहूया, परंतु ध्वनीचा स्रोत आणि आपला कान यांच्यामध्ये या प्रकारचे माध्यम नसेल तर काय होईल ते आपण आता या सेशनमध्ये पाहणार आहोत. लक्षात घ्या की एक्सपेरिमेंट आहे. ध्वनीच्या निर्मितीसाठी आणि प्रसारणासाठी हवेसारख्या माध्यमाची आवश्यकता असते. हे प्रयोगाने आपण सिद्ध करू शकतो. प्रयोगाची रचना आपल्याला दिसते. या रचनेमध्ये दाखवल्याप्रमाणे एक काचेची हंडी आहे, बेलजा, जो ब्लूइश कलरमध्ये आपल्याला दिसत आहे, सपाट पृष्ठभागावर ठेवली आहे. एका नळीमार्फत ही हंडी एका निर्वात पंपाला म्हणजे खालून बघा त्याला व्हॅक्यूम क्लीनर व्हॅक्यूम पंप जो आहे त्याला जोडलेली आहे. निर्वात पंपाच्या सहाय्याने आपण हंडीतील हवा बाहेर काढू शकतो आणि आकृतीत दाखवल्याप्रमाणे हंडीमध्ये एक विद्युत घंटी ठेवलेली आहे आणि तिची जोडणी वरील झाकणाद्वारे लाईटशी केलेली आहे. म्हणजे अशा प्रकारचे हे एक्सपेरिमेंटचं जे इनिशियल स्टेजमध्ये असलेले हे एक्सपेरिमेंट आहे त्याच्यामधले उपकरण कशा प्रकारे आपण वापरलेलं आहे ते आपण इथे बघितलेलं आहे. आता बघूया प्रयोग काय होईल. प्रयोगाच्या सुरुवातीला निर्वात पंप बंद असताना काचेच्या हंडीत हवा असेल. आता बघा, निर्वात पंप म्हणजे व्हॅक्यूम ज्याने क्रिएट करायचा आहे तो पंप बंद आहे आणि त्याच्यामुळे आतमध्ये हवा असेल. यावेळी विद्युत घंटीची कळ आपण दाबली असता तिचा जो आवाज येईल तो आपल्याला बाहेर ऐकू येईल. म्हणजे आता आपल्याला जो आवाज ऐकू आला तो आतमध्ये असलेल्या हवेमुळे आला. हे आपण आता पुढील लाईन्स मध्ये सिद्ध करू शकतो. बघा,
आता निर्वात पंप सुरू केल्यास हंडीतील हवेचे प्रमाण कमी कमी होत आहे. म्हणजे निर्वात पंप काय करतो तर आतमधली हवा खेचून घेतो. आता वरच्या बाजूने तो पॅक आहे, बाटली पूर्ण पॅक आहे, म्हणजे आतमधली जेवढी हवा असेल तेवढी निर्वात पोकळीने आपण काढून घेतली. आता हवेचे प्रमाण जसजसे कमी होत जाईल तसतशी विद्युत घंटीच्या आवाजाची पातळीही कमी होत जाईल. म्हणजे पहिला जो आपल्याला खूप मोठा आवाज ऐकायला येत होता तो आता हवा कमी कमी झाल्यामुळे आवाज सुद्धा कमी कमी होत जाईल. निर्वात पंप बऱ्याच वेळ चालू ठेवल्यास हंडीतील हवा खूपच कमी होईल. बघा, हा निर्वात पंप जो आहे तो पूर्णपणे आवाजातून काढून घेतली की हा जो आवाज आहे तो खूप कमी होईल. अशा वेळी विद्युत घंटीचा आवाज अत्यंत क्षीण असा ऐकू येईल. या प्रयोगावरून आपल्याला हे सिद्ध करता येईल की ध्वनीच्या निर्मितीसाठी आणि प्रसारणासाठी म्हणजे बाहेर ध्वनी येण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते. आपण जर हंडीतील हवा पूर्णपणे बाहेर काढू शकलो तर विद्युत घंटीचा आवाज आपल्याला ऐकू येईल का? तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तिथे हवाच जर नसेल, निर्वात पोकळी असेल तर हवा नसल्यामुळे म्हणजे माध्यम नसल्यामुळे आपल्याला आवाज ऐकू येणार नाही. इथे पहा, चंद्रावर गेलेले दोन अंतराळवीर अगदी एकमेकांच्या जवळ उभे राहून बोलले तरी त्यांना एकमेकांचे बोलणे ऐकू येणार नाही. कारण विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, या 8 प्लॅनेट्स मध्ये पृथ्वी हा एकमेव प्लॅनेट असा आहे की ज्याच्या भोवती हवेचे आवरण आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यातून ध्वनीचा प्रसारण होऊ शकतो. आता पहा, चंद्रावर वातावरण नाही म्हणजे तिथे हवा नाही. हवा हे माध्यम नसल्यामुळे काय झालं तर दोन ॲस्ट्रॉनॉट तिथे गेले आणि एकमेकांच्या बाजूला उभे राहून जरी ते काय बोलले तरी ते त्यांना ऐकू येणार नाही. कारण चंद्रावर हवा नाही, तुम्हाला सांगितलेलं आहे. ध्वनी प्रसारणासाठी आवश्यक माध्यम दोन अंतराळवीरांमध्ये नसल्याने त्यांच्यामध्ये माध्यमामार्फत होणारे ध्वनी प्रसारण होऊ शकत नाही. यामुळे ते अंतराळवीर भ्रमणध्वनीसारखे तंत्रज्ञान वापरून म्हणजे मोबाईल आपण जसा वापरतो त्याप्रमाणे तंत्रज्ञान वापरून एकमेकांशी संवाद साधतात. भ्रमणध्वनीमध्ये वापरण्यात येणाऱ्या विशिष्ट लहरींना प्रसारणासाठी कुठल्याही माध्यमाची गरज नसते. म्हणजे इथे जे भ्रमणध्वनी जे आहेत त्यांच्यामध्ये जे ध्वनी निर्माण होतात त्याला कोणत्याही माध्यमाची प्रसारणासाठी आवश्यकता नसते. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, ध्वनी तरंगाची वारंवारिता, फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड वेव्स, याच्यामध्ये आपण पाहतोय की नादकाठ्याच्या कंपनामुळे हवेत संपीडन व विरलन कसे निर्माण होतात हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. अधिक सूक्ष्म रीतीने पाहिल्यास हवेची घनता आणि दाबातील बदल खालील आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे असेल. कुठलीही वस्तू हवेत कंप पावल्यास हवेत अशा प्रकारचे ध्वनी तरंग निर्माण होतात. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की जे संपीडन, दाब वाढलेला असतो त्यावेळेला ती वेव्ह उंच वर उचललेली दिसते मध्यभागापासून आणि दाब कमी झाला की ती खालच्या बाजूला गेलेली दिसते, म्हणजे तो अँप्लिट्यूड आहे त्याचा. तर अशा प्रकारे ही वातावरणीय दाबाच्या भोवती हवा वर खाली म्हणजे कम्प्रेशन आणि रेअरफेक्शन करत असतो. म्हणजे त्याच्यामध्ये हवेचा दाब वाढला की कम्प्रेशन होतं आणि हवेचा दाब कमी झाला की रेअरफेक्शन होत असतं. इथे बघा, विरलन आणि संपीडन मिळून एक आवर्तन तयार होतं. बघा, सुरुवात झालेल्या एक बाण दाखवल्या वरच्या दिशेने, खालच्या दिशेने एक बाण दाखवलेला आहे. म्हणजे हे विरलन आणि संपीडन आहे, यांच्यापासून एक आवर्तन तयार झालं. अशा प्रकारच्या सायकल्स तयार होत असतात आणि ह्या आकृतीमध्ये आपल्याला दिसतंय की ध्वनीचं प्रसारण हवेमध्ये कशा प्रकारे होत असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशनमध्ये एका विद्युत घंटीच्या सहाय्याने हवा किंवा कोणतंही माध्यम ध्वनीच्या प्रसारणासाठी कशा प्रकारे आवश्यक आहे त्याच्याविषयी जाणून घेतलं. त्याच्यासाठी आपण एक फार सुंदर प्रयोग केला. तो प्रयोग म्हणजे त्या जारमध्ये, काचेच्या जारमध्ये आपण एक घंटी ठेवली होती, विद्युत घंटी, जी बाहेरून त्याला करंट सप्लाय केला होता आणि खालून त्याला निर्वात करण्यासाठी एक पंप लावला होता. आणि बेल वाजवल्यानंतर आपल्याला जो आवाज ऐकू आला तो जशी जशी आपण हवा काढत गेलो तसा तसा तो आवाज कमी कमी होत गेला. आणि आवाज कमी झाल्यानंतर आपण बघितलं की जोपर्यंत पूर्ण हवा काढून टाकली जात नाही तोपर्यंत बारीक आवाज येतो, परंतु पूर्ण हवा काढून टाकल्यानंतर हा आवाज सुद्धा बंद होतो. त्याच्यानंतर आपण बघितलं की चंद्रावर गेलेले दोन मानव असतील तर ते दोन एकमेकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर तो संवाद त्यांना साधता येत नाही. कारण चंद्रावर हवा नाही, वातावरण नाही आणि त्याच्यामुळे हवेच्या प्रसारणासाठी माध्यम तिथे उपलब्ध नाही. आता माध्यम तिथे उपलब्ध नसल्यामुळे दोन व्यक्ती जरी किती जोरात बोलल्या तरीही त्यांनी तयार केलेल्या ध्वनीचं प्रसारण होणार नाही. मग तिथे वॉकी टॉकी किंवा भ्रमण ध्वनीसारख्या उपकरणांचा वापर केला जातो जो कोणत्याही माध्यमाशिवाय चालू शकतो.
अशा प्रकारे आपण ध्वनीचं प्रसारण हवेशिवाय किंवा कोणत्याही माध्यमाशिवाय शक्य नाही हे या सेशनमध्ये पाहिलं. विद्यार्थी मित्रांनो, AAS विद्यालय म्हणजेच एनी टाइम एनिवेअर स्कूल हे एक असं ऑनलाईन एज्युकेशनल ॲप आहे ज्याच्या मार्फत आपण 6वी ते 10वी पर्यंतच्या विविध विषयांचा, जसे की सायन्स आहे, सोशल सायन्स, मॅथ्स, इंग्लिश, मराठी, हिंदी किंवा कॉम्प्युटर हे विषय आपण घर बसल्या शिकू शकता. आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरं, आपण आपल्याला असलेल्या क्वेरीजचे आन्सर्स आमचे तज्ज्ञ शिक्षक देत असतात. आमच्या तज्ज्ञ शिक्षकांचा अनुभव उपयोगी आणून आपण हा अभ्यास चांगल्या प्रकारे करू शकता आणि परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवू शकता. कारण आजकालची जी परीक्षा पद्धती आहे ती पूर्णपणे आकलनावर अवलंबून आहे. म्हणजे आपल्याला अंडरस्टँडिंग किती आहे त्या अंडरस्टँडिंगवर ह्या परीक्षा दिल्या जातात. आणि हे युग जे आहे ते कॉम्पिटेटिव्ह युग आहे, म्हणजे स्पर्धात्मक युग आहे. त्याच्यामुळे आपल्याला अस्तित्व राखण्यासाठी अशा प्रकारच्या ॲपचा म्हणजेच AAS विद्यालय ॲपचा वापर करावा लागेल, जेणेकरून आपल्याला चांगले मार्क्स मिळतील. आपण हे ॲप रजिस्टर केलेलं आहेच. आपल्या इतर विद्यार्थी मित्र मैत्रिणींना सुद्धा या ॲपबद्दल माहिती द्या, जेणेकरून त्यांचंही भवितव्य उज्ज्वल होईल. धन्यवाद.